बेकायदा बांधकामांवर 41 कोटी खर्च, वसुली फक्त 7 कोटींची. महापालिकेचा अंधाधुंदी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. आधीच महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना बेकायदा बांधकामे प्रशासनाची डोकेदुखी ठरते. त्यातच बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी 41 कोटींचा खर्च पालिका प्रशासनानं केलाय. तर या अनधिकृत बांधकामांविरोधी मोहिमेतून अवघे 7 कोटी 80 लाख रुपये वसूल झालेत. दरम्यान कारवाईच्या उत्पन्नामधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा 4 पट जास्त खर्च होत असल्यानं पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय ठरतोय. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका प्रशासन करोडो रुपये खर्च करते. हा पैसा सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपी उत्पन्नांमधून आलेल्या पैशातून होत असल्यानं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असे चित्र अर्थसंकल्पामध्ये दिसत आहेत. अनधिकृत बांधकामांबाबतची बरीच प्रकरणे उच्च न्यायालयात निकाली काढली आहेत, तर उर्वरित प्रकरणं सुरू आहेत. काही प्रकरणांमध्ये निकाल लागूनही कारवाई होत नसल्याचा आरोप हिरा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नोंदवला आहे. ठाणे महापालिकेचे सन 2024-25च्या अंदाजपत्रकात अतिक्रमण विभागाकडून जी वसुली केली जाते त्यातून 7 कोटी 80 लाख रुपये उत्पन्न स्वरूपात जमा दाखवले आहेत. तर अशी बांधकामे तोडण्यासाठी 40 कोटी 89 लाख खर्च दर्शवलाय. म्हणजे शहर अधिकृत करण्यासाठी पालिका 33 कोटी 9 लाख रुपये जनतेच्या पैशातून खर्च करत असल्याचा आरोप हिरा पाटील यांनी केलाय. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे, त्यामुळे कारवाईला सुरुवात करण्यात यावी. पालिकेच्या 9 प्रभागांमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात अनेक वेळा आवाज उठवला जातोय. दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासनानं कारवाईचा जोर वाढवावा असंही सचिन पाटील, दिवा शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.